नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री विषय गणित संख्यांवरील क्रिया स्तर क्रमांक 2 म्हणजेच 0 ते 4 संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते। या स्तराचा विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सराव करून घेण्यासाठी कोणकोणत्या गणिती कृती घेता येतील यावर चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना बेरीज संकल्पना स्पष्ट करणे अतिशय महत्त्वाचे आहे। बेरीज म्हणजे दोन वेगवेगळ्या समूहातील वस्तू एकत्र करणे किंवा मिळवणे। आता आपण पहिली कृती पाहणार आहोत, ती म्हणजे रंगीत टिकल्या मोजा। यामध्ये 2 अधिक 1 असे उदाहरण घेतल्यास विद्यार्थी 2 अंकांच्या पुढे मूर्त वस्तू म्हणजेच 2 टिकल्या व 1 अंकांच्या पुढे 1 टिकली मांडतील व नंतर 2 अधिक 1 टिकली मिळून 3 हे उत्तर लिहितील व 3च्या पुढे 3 टिकल्या मांडतील। अशा प्रकारे 0 ते 4 अंक घेऊन मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेचा सराव घेता येईल। यानंतर पुढची कृती आहे बेरीज आवाज। ही कृती 2 विद्यार्थी किंवा 2 गटात आपण घेऊ शकतो। यामध्ये एका गटाने 1 टाळी वाजवली व दुसऱ्या गटाने 2 टाळ्या वाजवल्या। आता एकूण किती टाळ्या वाजल्या? मग विद्यार्थी टाळ्या मोजून 3 हे उत्तर देतील। अशा प्रकारे टाळ्यांच्या माध्यमातून बेरजेचा सराव घेता येईल। यानंतर पुढची कृती आहे चित्र पूर्ण करा। यामध्ये फुलदाणीत 3 फुले आहेत, अजून 1 फूल लाव। आता फुलदाणीत किती फुले झाली? मग विद्यार्थी 4 असे उत्तर देतील। विद्यार्थ्यांना ही कृती फार आवडते। या कृतीतून विद्यार्थ्यांना सर्जनशीलतेसोबतच बेरजेची समज मिळते। यानंतर पुढची कृती आहे शून्य संकल्पनेवर आधारित बेरीज। विद्यार्थी शून्यामध्ये 1 मिळवला की उत्तर 0 असे सांगतात। यासाठी विद्यार्थ्यांना 0 म्हणजे काहीच नाही हे प्रत्यक्ष उदाहरणांची मांडणी करून दाखविले तर विद्यार्थी शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तर उत्तर तीच संख्या राहते हे समजू शकतात। यासाठी 0 अधिक 1, 0 अधिक 2, 0 अधिक 3, 0 अधिक 4 अशा प्रकारच्या उदाहरणांचा वस्तू मांडून सराव घ्यावा। यानंतर पुढची कृती आहे बेरीज साखळी। यामध्ये विद्यार्थ्यांना बेरीज क्रियेचा तोंडी सराव घेता येईल, जसे 0 अधिक 1 बरोबर 1, 1 अधिक 1 बरोबर 2, 2 अधिक 1 बरोबर 3, 3 अधिक 1 बरोबर 4। या कृतीमुळे विद्यार्थ्यांना क्रमवार बेरीज समजते व अंकांची ओळख मजबूत होते। अशा प्रकारे आपण विविध गणिती कृतींचा सराव घेतल्यास विद्यार्थी स्तर क्रमांक 2 सहज प्राप्त करू शकतील। धन्यवाद। सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार। आपल्या सर्वांना माहीतच आहे की पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अर्थातच FLN अंतर्गत निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात राबवला जात आहे। या कृती कार्यक्रमाअंतर्गतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अध्ययन स्तर चाचण्या घेण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया या कौशल्यांची चाचणी घेण्यात आली। गणित विषयाचा विचार करता या विषयासाठी संख्याज्ञान या कौशल्यानंतर येणारे कौशल्य अर्थातच संख्यांवरील क्रिया। यातीलच इयत्ता 3रीच्या अध्ययन स्तरातील दुसऱ्या क्रमांकाचा स्तर, तो म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो। याविषयी आपण उदाहरणांच्या मदतीने
माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सर्वांना माहीतच आहे की वर्गामध्ये अध्यापन करत असताना आपण बऱ्याच वेळा अनेक वस्तूंचा वापर करतो, जसे की खडे, चित्रे, चिंचोके, काड्या, मणी, फळे, चेंडू आणि गणित पेटीमधील साहित्य. या सर्वच वस्तूंना आपण मूर्त वस्तू म्हणतो. आज आपण बेरीज समजावण्यासाठीच अशा काही मूर्त वस्तूंचा वापर करणार आहोत. चला आपण उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊया. मुग्धाकडे एक चेंडू आहे. केतकीने तिला अजून एक चेंडू दिला. तर आता मुग्धाकडे किती चेंडू झाले? आपण हे मूर्त वस्तूंच्या माध्यमातून पाहूया. मुग्धाकडील एक चेंडू आणि केतकीने दिलेला एक चेंडू, एकूण 2 चेंडू. म्हणजेच मी इथं काय केलं तर त्या वस्तू एकत्र केल्या, म्हणजेच जोडल्या, मिळवल्या. यालाच आपण बेरीज करणं असे म्हणतो. हे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. आता दुसरे उदाहरण पाहूया. रियाकडे एक सफरचंद होते. आरोहीने तिला अजून 2 सफरचंद दिले. मग रियाकडे किती सफरचंद झाले? 1 सफरचंद आणि 2 सफरचंद मिळून 3 सफरचंद. सरावासाठी अजून मूर्त वस्तूंचा वापर करून काही उदाहरणे आपण पाहूया. 2 पाने अधिक 1 पान मिळून किती पाने? तर 3 पाने. 2 पेन्सिल अधिक 2 पेन्सिल मिळून किती पेन्सिल? तर 4 पेन्सिल. अजून एक उदाहरण पाहूया. 3 मणी अधिक काहीच नाही. मग आता एकूण किती मणी झाले? या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 0 हे विद्यार्थ्यांना आपण अवगत करून द्यावं. या उदाहरणाचे उत्तर असेल 3 मणी. अशा प्रकारे अधिक उदाहरणांचा सराव आपण मूर्त वस्तूंचा वापर करून जर घेतला तर विद्यार्थ्यांची बेरीज ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे दृढ होईल. मला आशा आहे आपल्याला संख्यांवरील क्रिया यामधील स्तर 2 चे विश्लेषण नक्कीच समजले असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. शिक्षक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री संख्यांवरील क्रिया अंतर्गत दुसऱ्या स्तरात विद्यार्थी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. विद्यार्थी या स्तरावरून पुढे जाण्यासाठी अधिक सराव व्हावा यासाठी विविध कृती घेता येतील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना 0 ते 4 पर्यंतच्या अंकांची ओळख आहे. बेरजेचा संबोध स्पष्ट आहे, त्यामुळे त्यांचा विविध कृतीच्या माध्यमातून सराव होणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपण कृती बघणार आहोत. विद्यार्थ्यांना मूर्त वस्तू हाताळण्यास देऊन उदाहरण सराव देता येईल. हे एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. हाय, मी बनी. माझ्याकडे एक चॉकलेट आहे. आता माझ्याकडे अजून 2 चॉकलेट आले. माझ्याकडे मिळून 3 चॉकलेट झाले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सराव घेता येईल. आता कृती 2, कृती कार्डाचा वापर करा. यात विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे आकर्षक असे कृती कार्ड तयार करून विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात यावे. या कृती कार्डात विद्यार्थी 1 फूल अधिक 2 फुले बरोबर 3 फुले असे सोडवतील. दुसऱ्या उदाहरणात 4 स्ट्रॉबेरी अधिक 3 स्ट्रॉबेरी बरोबर 7 स्ट्रॉबेरी असे स्ट्रॉबेरीचे चित्र मोजून विद्यार्थी उदाहरण सोडवतील. कृती 3 बघूया. पुढील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. उदाहरणात दिलेले चित्र मोजा, अंक लिहा, उदाहरण तयार करा व सोडवा. अशा प्रकारे मोजक्यात सूचना देण्यात याव्या. या आधारे एक उदाहरण आपण सोडवून पाहू. या ठिकाणी घर आणि अननस यांचे चित्र दिलेले आहे. या चित्रातील घरांची संख्या 2 घरापुढे लिहिणार, अननसची संख्या 1
अननस या चित्रापुढे लिहिणार. त्यानंतर बेरीज करून योग्य उत्तर विद्यार्थी सोडवतील. या ठिकाणी आपण दुसरं गणित बघणार आहोत. या ठिकाणी सफरचंद किती आहेत ते मोजून सफरचंदच्या पुढे 4 अंक लिहितील. चित्रात बॅटचे चित्र नाही, काहीच नाही म्हणजे 0 असा अंक लिहून विद्यार्थी 4 + 0 = 4 अशा पद्धतीने उदाहरण सोडवतील. या पुढची कृती आपण पाहणार आहोत. चित्र काढा व सोडवा. 2 + 2 = किती? आता विद्यार्थी प्रत्येक अंकाखाली त्याच्या आवडीचे चित्र किंवा गोळे किंवा रेषा काढणार आहे. 2 बॉल + 2 बॉल बरोबर 1 2 3 4 असे मोजून बरोबर 4 अंक चौकटीमध्ये लिहिणार आहे. अशा प्रकारे विविध उदाहरणे देऊन सराव घेता येईल. कृती 5 बाणाने जोडा आणि सोडवा. या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे बाणाने चित्र जोडा आणि बेरजेची उदाहरणे सोडवा. 2 फुले + 2 फुले बरोबर 4. 3 फुले + 2 फुले बरोबर 5. 0 फुले + 2 फुले बरोबर 2. अशा प्रकारे बाणाने चित्र जोडावे आणि उत्तर काढावे. ही कृती आपल्याला घेता येईल. अशा प्रकारे विविध कृतींचा सराव घेता आपला विद्यार्थी हळूहळू पुढच्या स्तरावर जाणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 5 मार्च 2025 पासून निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. त्या अनुषंगाने आज आपण इयत्ता 3री विषय गणित अध्ययन स्तर क्रमांक 2 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते या स्तराचा विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त सराव करून कसा घेता यावा आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक स्तरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी खास अध्यापनाच्या प्रक्रियांचा वापर कसा करण्यात यावा यावर आपण आज चर्चा करणार आहोत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम 0 ते 4 पर्यंत संख्या क्रमाने मोजता येतात की नाही, ओळखता येतात की नाही हे पाहावे लागेल. यासाठी या पीपीटीच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल. हे किती टेडी आहेत? 1 2 3 4. हे किती आहेत? 1 2 3. हे किती आहेत? 1 आणि 2. हा 1 टेडी आहे. इथे तर काहीच नाही म्हणजे 0. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांची 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची उजळणी घेता येईल. तुम्ही यात इतर मूर्त संबोध वापरू शकता. डोळ्यांनी 80% ज्ञान प्राप्त होते या निष्कर्षानुसार 0 ते 4 संख्या क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचे आकलन होण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओज उपयोगात आणता येतात. त्यानंतर आपण काही दैनंदिन प्रसंगातून, संवादातून वस्तू एकत्र करणे म्हणजेच त्याची बेरीज करणे ही संकल्पना स्पष्ट करू शकतो. चला तर मग पाहूया साक्षी आणि तिची दीदी यामधील संवाद. हॅलो साक्षी, माझ्याकडे एक चेंडू आहे. तुझ्याकडचा एक चेंडू मला आणखी देशील का? हो दीदी, माझ्याजवळचा चेंडू मी तुला देते. हा घे माझ्याजवळचा चेंडू. थँक्यू. आता माझ्याकडे किती चेंडू झाले? आता तुझ्याकडे 2 चेंडू झाले. या व्हिडिओतून 1 आणि 1 एकत्र आले की 2 होतात. म्हणजेच बेरीज ही संकल्पना मुलांना समजायला मदत होते. तसाच आणखीन एक दैनंदिन प्रसंग आपण पाहूया. राजू आणि त्याच्या आईमधील हा संवाद. राजू, शेजारच्या बाकावर किती माणसं बसलीत रे? आई, मला तरी एकच माणूस दिसतोय. अरे ती बघ, आणखीन एक मुलगी आली तिकडे. हो ग, 1 आणि 1 2 माणसं आहेत तिथे आता. अशा प्रकारे
आपण मूर्त वस्तूंची बेरीज ही क्रिया विविध प्रसंगाद्वारे मुलांना स्पष्ट करू शकतो. आता याच मूर्त वस्तूंची संख्या चिन्हाद्वारे बेरीज कृती दाखवण्यासाठी आपण पुढील पीपीटी पाहूया. त्यात मूर्त वस्तूंची बेरीज ही बेरजेच्या संख्या चिन्हाद्वारे केली आहे. या व्हिडिओमध्ये आपण अनेक प्रकारची उदाहरणे दाखवू शकतो. अमुक मूर्त वस्तूंमध्ये किती मिळवले की उत्तर तीच संख्या येते, कितीमध्ये किती मिळवले की उत्तर येते. बेरजेचा पडताळा पाहण्यासाठी आपण विचार प्रवर्तक प्रश्न वापरू शकतो. उलटसुलट प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थी सक्रिय होतो आणि त्या स्तरावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याला खूप मदत होऊ शकते. धन्यवाद. सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. आपणास माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रात निपुण भारत हा कृती कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या घटकांचा समावेश होतो. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना संख्याज्ञानाची ओळख झाल्यानंतर पुढील भाग येतो तो म्हणजे संख्यांवरील क्रिया. यात पहिल्या स्तरावर प्रभुत्व प्राप्त झाल्यानंतर दुसरा स्तर येतो तो म्हणजे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येणे. येथे विविध मूर्त वस्तूंचा वापर करून विद्यार्थी बेरीज करत असतो. यासाठी आपण गणित पेटीतील विविध साधनांचा मुलांना वापर करून द्यावा. सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना वस्तू एकत्र करणे, मिळवणे, एक वस्तूत दुसरी वस्तू वाढवणे म्हणजे बेरीज करणे होय हे मूर्त वस्तूंद्वारे समजावणे. यासाठी आपण पीपीटीचा वापर करूया. येथे चित्रात 2 छत्र्या आहेत आणि अजून एक छत्री यात मिळवली तर किती छत्र्या झाल्या? विद्यार्थी 3 असे उत्तर देतील. असेच आपण दुसरे उदाहरण पाहूया. एका टोपलीत 2 आंबे आहेत, त्यात 0 आंबे मिळवले तर किती आंबे झाले? विद्यार्थी 2 आंबे असे उत्तर देतील. येथे शून्याची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून द्यावी लागेल. 0 म्हणजे काहीच नाही. दिलेल्या अंकात 0 मिळवले असता उत्तर 30 किंवा तोच अंक येतो हे समजून द्यावे व अशा उदाहरणांचा अधिकाधिक सराव करून घ्यावा. येथे विद्यार्थ्यांचा बेरजेचा अधिक सराव व्हावा म्हणून काही मनोरंजनात्मक कृतीपत्रिकांच्या माध्यमातून सराव घेता येतील. पुढील कृती पूर्ण करा. या कृतीत विद्यार्थ्यांना चित्रातील मुलाच्या हातातील फुग्यांवरील उदाहरणे सोडवायला सांगायची आणि त्याचे उत्तर असलेला फुगा योग्य रंगात रंगवायला सांगायचा. याप्रमाणे ही संपूर्ण कृती पूर्ण करा. या दुसऱ्या कृतीत एक चित्रकोडे दिलेले आहे. त्यावरील चौकोनातील उदाहरणे मुलांना सोडवायला सांगायची व खालील उत्तरकोड्यातील योग्य उत्तराचे कटआउट काढून योग्य त्या चौकोनामध्ये चिकटवावे. अशा प्रकारे कृती पूर्ण केल्यावर एक चित्र पूर्ण होईल व ते चित्र पाहून विद्यार्थी आनंदित होतील. अशा मनोरंजनात्मक कृतीतून विद्यार्थ्यांची बेरीज ही संकल्पना दृढ करून घेता येईल व आपल्याला या स्तरावर विद्यार्थी प्रभुत्व मिळतील आणि पुढच्या स्तरावर जातील. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.